तर गेल्या 2 महिन्यांमध्ये राज्यामध्ये सर्वात चर्चेत असलेला सरकारी विभाग म्हणजे FDA म्हणजेच अन्न आणि औषध विभाग। जेव्हापासून तुकाराम मुंढेंनी या विभागाचा पदभार स्वीकारलाय तेव्हापासून राज्यामध्ये भेसळखोरांचं धाबळधण आणलंय। भेसळयुक्त पनीर, दूध आणि मिठाईपासून हॉटेलमधील निकृष्ट जेवण आणि गुटख्यापर्यंत रोज कुठे ना कुठे कारवाई होतीये। आणि आता त्याच यादीमध्ये चायनीज फूड्सचे हॉटेल्स देखील येण्याची शक्यता आहे। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढेंनी चायनीज फूडबाबत सूचक विधान केले। त्यावेळी त्यांनी पुण्यातील पाषाण रोड भागातील चायनीज फूड्सच्या आठवणीही सांगितल्या। आता मुंढेंनी सांगितलेल्या आठवणी कितीही चांगल्या असल्या तरी त्यांच्या कारवाईच्या धडाक्यामध्ये राज्यातील मोठमोठी आस्थापनं सुटलेली नाहीयेत। त्यामुळेच की काय पाषाण रोड भागातील चायनीज फूड्स हॉटेलमध्ये आता चांगलीच साफसफाई सुरू असल्याचं दिसलं। दूध आणि हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर आता तुकाराम मुंढेंचा हा संपूर्ण रोख चायनीज सेंटर्सवर वळलेला आहे। चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या सेंटर्सकडे आता कारवाई या ठिकाणी होणार आहे। आता विचार करा, जाऊन बघाव्यात का जरा तिथे। आता खूप डिमांड आहे चायनीज, म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत, तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढे लक्ष द्यायचं आहे। आता जर आपण बघितलं तर आपण पाषाण म्हणजे अर्थात सेनापती बापट रस्त्यावर आहोत, ज्या ठिकाणी हे चायनीज सेंटर आहे। संध्याकाळी पुणेकर मोठ्या संख्येने आवडीने या ठिकाणी चायनीज खायला येत असतात। मात्र आता FDAची नजर या ठिकाणी असणार आहे। नाही, आम्ही तिथे त्या ठिकाणी खाते ते चांगले भेटतो आम्हाला। अगर त्यांना वाटत असेल काहीतरी आहे 100% कारवाईच करा, केले पाहिजे। सेफ आहे चायनीज, पहिलेपासून खातो, अजून काय झाले नाही आजपर्यंत। चायनीजमध्ये एकच फक्त प्रॉब्लेम दिसतो, तो म्हणजे अजिनोमोटोचा वापर चायनीजमध्ये आहे, पंजाबीमध्ये आहे, सगळ्याच फूडमध्ये आहे टेस्ट येण्यासाठी। तर त्यावर त्यांनी नक्कीच काम केलं पाहिजे आणि ते कंट्रोल ड्रगमध्ये टाकलं पाहिजे। ते आवडतं का नक्की चायनीज खायला? चायनीज आवडतं ना, आवडतं म्हणून तर इथे आलो आम्ही। नाही, चायनीज आवडतं म्हणूनच आलो चायनीज खायला आम्ही। फक्त नाही, अजिनोमोटो वगैरे जे आहेत ड्रग्ज वगैरे त्या टाईपमध्ये आहेत, आणि ते फ्लेवर्स वगैरे आहेत पंजाबी फूडमध्ये आहे, चायनीज फूडमध्ये ते फ्लेवर फक्त अवॉइड केले पाहिजे तेवढेच, अदरवाईज एव्हरीथिंग इज फाईन। तुकाराम मुंढे स्वतः देखील पाहणी करण्यासाठी येतील असं देखील या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळं पुण्यातील जे सगळे चायनीज खाद्यपदार्थ विक्री सेंटर्स आहेत, दुकानं आहेत, स्टॉल्स आहेत, त्यांनी अर्थातच काळजी घेणं खूप गरजेचं आहे। जे FDAचे सगळे नियम आहेत त्याचं पालन त्या ठिकाणी होतंय का याचं देखील बारीकीने FDAची टीम पाहणी करणार आहे। आणि तुकाराम मुंढे देखील स्वतः कुठल्याही सेंटरवर अचानक धडक देऊ शकतात। त्यामुळं अर्थातच हे सगळे चायनीज सेंटर्स आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।